गुड मॉर्निंग मित्रांनो, घराबाहेरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत. मला खात्री आहे भंडारदराचे व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडले असतील आणि तुमच्या व्ह्यूज आणि कमेंटवरनं मला ते समजतंय. आणि तुम्हाला हे जर आवडलेत आणि माझे इतर व्हिडिओसुद्धा आवडले तर प्लीज सबस्क्राईब करा, चॅनल लाईक करा आणि शेअर करा. जर तुम्ही आता घराबाहेर पडलात तर सगळीकडे सण समारंभ जे आपले श्रावणात सुरू होतात त्याची तयारी आणि त्याचं प्रिपरेशन दिसतंय सगळीकडे. बाजार भरलेले आहेत आणि माझ्याकडे पण ती तयारी सुरू झाली आहे. रक्षाबंधन येत आहे आणि पुढे लगेच गणपती आहे आणि मी यावेळेला निघालो आहे गावी गणपतीला. तर मी गणपतीला गावी असेल ते आपले स्पेशल एपिसोड बनणारच आहेत, पण आता ती तयारी सुरू झाली आहे आणि त्यामुळे मी आज चाललो आहे माझ्या गाडीचे टायर चेंज करायला. कारण ते तसेही टायर गेले होते आणि नवीन टायर टाकण्याची वेळ आली होती आणि आता ट्रॅव्हल खूप जास्ती होणार आहे, त्याच्यामुळे मी आलो टायर चेंज करायला. मी आधी बरंचसं यूट्यूबवर सर्च केला आणि त्यातून मग मी काही टायर सिलेक्ट केले. तर मी दुकानात जातोच आहे, तो प्रोसेस तुम्हाला सांगेनच. तर मी आता मुलुंड ईस्टमध्येच टायर चेंज करणार आहे. मुलुंड ईस्टलाच 90 फीट रोडवर टायरचं हे शॉप आहे, ऑटो व्हील्स नावाचं, आणि योकोमाची ऑफिशियल डीलरशिप त्यांच्याकडे आहे. हे गाडीचे जुने टायर्स ज्याची पूर्ण ग्रीप गेली आहे, तर आता हे काढून नवीन टायर्स बसवायचे आहेत. माझी होंडा WRV कार आहे, त्यामुळे माझ्या कारसाठी 195/60 R16चे टायर्स फिट बसतात. आणि टायर्समध्ये बरेच ऑप्शन होते. यांच्याकडे C8 आणि योकोमाचं ऑप्शन आहे. आता रबरची ओव्हरऑल मार्केटमधली प्राईस वाढल्यामुळे टायर्सच्या प्राइजेसही थोड्या वाढल्यात. माझं ड्राईव्ह सिटीमध्ये आणि ऑफ रोडलाही असतं. मी बऱ्याच वेळेला गावी जातो आणि आपल्या चॅनलसाठी व्हिडिओ शूट करायला फिरावं लागतं, त्याच्यामुळे मला दोन्हीकडे बॅलन्स होईल असं टायर हवं होतं, असं चॉईस हवं होतं. आणि आपल्या इंडियातले किंवा महाराष्ट्रातले रोडही फार चांगले नाही आहेत, त्यामुळे टायरच्या बाबतीत तडजोड करायची नव्हती. सो ते सगळं जर गृहीत धरलं तर मला योकोमाचा टायर हा बेस्ट वाटला आणि योकोमामध्ये मी अर्थ1 मॅक्स टायर चूज केलं आहे, ज्याची ड्युरेबिलिटी चांगली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं C8 तुम्हाला 3 वर्षाची वॉरंटी देते आणि योकोमामध्ये मला अनकंडिशनल 5 वर्षाची वॉरंटी मिळाली. सो प्राईज वाईज फार फरक नाही आहे, पण तुमच्या बजेट आणि तुमचा जो काही यूज आहे त्याच्यानुसार तुम्ही तुमचं टायर सिलेक्ट करू शकता आणि मला हा बेस्ट वाटला. जुने टायर रिप्लेस झालेत आणि नवीन टायर आता बसवत आहेत. आणि एकदा टायर्स बसले गाडीला की त्यानंतर मग व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग चेक करतील. व्हील अलाइनमेंटसाठी स्पेशल मशीन असतं आणि त्याच्या मशीनच्या हेल्पने व्हील अलाइनमेंट केली जाते. आणि या व्हील अलाइनमेंटमध्ये तुमची गाडीची तपासणी होते, प्री चेक होतं, माउंटिंग सेन्सर बसवणं किंवा स्टेअरिंग कॅलिब्रेशन चेक करणं, मेजरमेंट चेक करणं, ॲडजस्टमेंट टायर्सची, ज्यामध्ये टायर्सचे नटबोल्ट आणि कॉर्नर्स चेक करणं, हे सगळं मशीनच्या सहाय्याने केलं जातं. मेरा नाम मोहम्मद आरिफ है. मोहम्मद अली जी, थँक्यू. आपने बहुत अच्छा काम किया इसके लिए सर. आपल्या गाडीच्या व्हील अलाइनमेंटचं काम मोहम्मद आरिफने केलं होतं आणि खूप चांगलं काम केलं त्याने. व्हील अलाइनमेंटचं काम झाल्यावरती शॉपचे जे ओनर आहेत त्यांच्याशी सुद्धा बोललो. माझं नाव आहे किशोर कृष्णन. हे दुकान is here from last 18 years. I have been catering. I'm in Mulund East. Customers of mine, maximum Maharashtrian crowd, and I love these people. And I'm enjoying doing business over here. सर तुमच्याकडे फक्त योकोमाचेच आहेत की कोणते ब्रँड? माझ्याकडे C8 पण आहेत. Maximum Yokohama and C8. That is what we sell. आणि तुमचं प्रेफरन्स कोणत्या ब्रँडसाठी असतं? Going for Yokohama, that is the best. It's a Japanese brand. 5 वर्षाचा वॉरंटी आहे.
आणि अनकंडिशनल वॉरंटी आहे. अँड इट इज टेस्टेड अँड प्रूव्हन आणि इट लास्ट लॉंग. चांगलं आहे. आय मीन ओव्हरऑल परफॉर्मन्स इज गुड. थँक्यू सर. वेलकम सर. व्हील अलाइनमेंटचं काम झाल्यावरती जवळच्याच बालाजी गॅरेजमध्ये आलो, जिथे कृष्णाने माझी गाडी चेक केली. ML38B20L अभी किधर है उसका डेट कैसे है किधर दिखता भाई. मला 2-3 कामं होती. बॅटरी चेंज करायची होती कारण पूर्ण डाऊन झाली होती, त्याची वॉरंटी संपली होती. आणि एक लाईटचा लॉक एका साईडने ब्रेक झालेलं, तर ते वेल्ड करायचं होतं. गाडीची बॅटरी बदलतोय कारण बॅटरी लाईफ अजून जाऊ शकते, पण जर मला लॉंग ड्राईव्हसाठी जायचं असेल नेक्स्ट मंथमध्ये तर आता बॅटरी बदलणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे आता आम्ही आलोय ते मागे जे शॉप दिसतंय तिथे आणि इथून बॅटरी घेतोय. उसका तो नहीं लगा 4 बजे तो उठेगा तो लगा. मी खूप पॅशनेट आहे ड्रायव्हिंगच्या बाबतीत आणि तर मी खूप काळजी घेतो कारण हेच आहे जी आपल्याला सगळीकडे घेऊन जाते आणि आपले बेबीसोड जितके सुंदर आपल्याला दिसतात या गाडीमुळे. मी आत्ता घामाघूम झालो आहे कारण पूर्ण गाडी धुतलेली आहे आणि वॉश केली आहे. ज्या गोष्टी आपण वापरतो, मग आपला लॅपटॉप असेल किंवा जे काही आपली गाडी असेल, आपले जे काही टूल असेल, तर त्याची काळजी तुम्ही घ्यायला पाहिजे कारण त्या टूलमुळे तुम्हाला काहीतरी बेनिफिट्स होत आहेत, तुम्हाला काहीतरी मिळतं आहे. सो त्यांचीही तितकीच काळजी घेतली पाहिजे. गाडी चकाचक करून आता निघालोय बाबांकडे. त्यांचं काही काम आहे तर त्यांना घेऊन जायचं आहे. गाडी मस्त झालेली आहे आणि आपल्या पुढच्या एपिसोडसाठी रेडी आहे. तुम्हीही तुमच्या वस्तूंची काळजी घ्या, स्पेशली गाडीची, कारण ती सेफ्टी पर्पज तुमच्या फॅमिली सकट तुम्हाला सगळीकडे घेऊन जात असते, त्यामुळे ते खूप गरजेचं आहे. आणि भेटूया पुन्हा नेक्स्ट एपिसोडला घराबाहेरच्या. थँक्यू.